पापडी आम्हाला घेऊन आले आता कुठल्या नदाल मधल्या मंदिरामध्ये। मंदिर पंचायतन। जुन्या खोपोली मार्गे लोणावळा जाताना चौकजवळ नढाळ येथे ही मंदिरं आहेत। खूपच सुंदर आणि आवर्जून भेट देण्यासारखं ठिकाण आहे। मित्रांनो, लोणावळा पोहोचल्यानंतर टायगर हिलला जाताना खूपच प्रचंड धुक्याने भरलेला रस्ता आम्हाला भेटला होता। काय म्हणतो पप्पी डोंगर डोंगर में मजा करेंगे, अपने ऐसे करेंगे, मजा करेंगे। कैसा लगा तेरे को धुक्का धुक्का पप्पी? मजा आया? टायगर हिलला आम्ही पोहोचलो, पण प्रचंड धुके असल्यामुळे काहीच दिसत नव्हतं। फुल धुका आहे, बेकार धुका बेकार धुका। मितेश कुठे चाललाय? मितेशवर माहिती चाललाय कुठे चाललाय आपण? टायगर हिल पूर्ण धुक्यामधून काढल्यानंतर आम्ही आमचा मेन स्पॉट ऋषी डॅमकडे निघालो आहोत। ऋषी डॅमचा रस्ता। ऋषी डॅमवर आता पापते आपल्याला पाण्यातून जायचं आहे, तिथं आम्हाला जायचं आहे। पाण्यातून जायचं, पाण्यातून चला। हे काय चाललं तुझं दोघांचा? ए भयानक पाऊस चालू झालेला आहे, ती आमची पापडी ती। मित्रांनो या आता ऋषी डॅम तुम्हाला दाखवतो, इकडे या। हाय ऋषी डॅम उतर झाल्यामुळे इथं काहीच गर्दी नाही, आता सॅटर्डे संडे तुम्ही येऊ शकत नाही। चला आ जाओ। लोणावळा आल्यानंतर कुठेही फिरलो तरी एकविरा देवीचे दर्शन करणं आमच्यासाठी कंपल्सरीच असतं, नेहमीच। एकविरा मंदिराकडे आलो आणि पापडे आणि आम्ही सगळ्यात पहिले एकविरला पोहोचलेलो आहोत। बाकी सगळी पब्लिक मागे राहिली। ते बघा, तो बघा एकविराचा डोंगर। एकविरा देवीचं दर्शन अतिशय मस्त झालेलं आहे आमचं, आणि कधी पावसाळ्यात एवढा मस्त वाहणारे धबधबे कधी दिसले नाही आम्हाला। बघू शकता तुम्ही आता